हिंदू है तो हिंदू बनना सीखो, हिंदू है तो हिंदू बनना सीखो। कंधों से बड़ी कभी छाती नहीं होती और धर्म से बड़ी कोई जाति नहीं होती। अरे दीपक भी नहीं बचा तो क्या करोगे बाती का? और ये पवित्र सनातन हिंदू धर्म नहीं बचा तो क्या करोगे ये जाति का? क्या करोगे जाति का? क्या करोगे जाति का? काय करणार आहे यासाठी आपण कुठं जबाबदार? आप याचं कारण काय आहे? आपण एक नाही, आपण एक नाही। प्रत्येक हिंदूंना विनंती आहे, गावात कोणासोबत जाती जाती जर वाद असताना ना मिटून टाका, धर्मासाठी एकत्र या। कारण महाराज आज 6 वर्षाच्या मुलीवर 2 वर्षाच्या मुलीवर परवा महाराज त्या डॉक्टरला जाळून टाकलं, तिच्यावर अत्याचार करण्यात आले। आणि या महाराष्ट्र शासनाला एकच विनंती करेन, मुख्यमंत्री साहेब तुम्ही लाडकी बहीण योजना काढली, तुम्ही लाडकी बहीण योजना काढली, कदाचित सुख आहे, सुखी आहे ती लाडकी बहीण, 1,500 रुपये मिळतात। पण मुख्यमंत्री साहेब अहो एखादा हप्ता कमी टाका, पण त्या तुमच्या लाडक्या बहिणीची सुरक्षा वाढवा, म्हणजे झालंच। अरे एका वेळेचे पैसे नाही आले तरी चालतील, भागून घेईल तुमची लाडकी बहीण मुख्यमंत्री साहेब। तिच्या जीवनात तिला सुरक्षा फार महत्वाची आहे, महत्वाची आहे। आणि हे कळणं आपल्याला काळाची गरज आहे। लोक म्हणतात तुम्ही महाराज कीर्तनामध्ये सांगता, अरे कीर्तनात नाही सांगायचं मग कुठं सांगायचं? कुठं बोला ना, कुठं सांगायचं? कीर्तन सोडून हे असे सांग महाराज, कोणतं स्पीच उरलंय सांगायला अशा गोष्टी? लोक म्हणतात तुम्ही कीर्तनामध्ये आई वडिलांचं सांगता, अरे मग सांगायचं कुठं? आज हे तरुण समाज आहे, याच्या व्यतिरिक्त आई वडिलांचं चरित्र महाराज, आई वडिलांविषयी सांगायला कोणतं स्पीच उरले? झालं आता जर शांत बसलो, आता जर विठ्ठल विठ्ठल भजन केलं, झालं, वेळ संपलेली आहे ना। आता जर भजन कीर्तन संपलं चालेल, पण पुढचं का बोलतोय? त्या वाढून 2-4 भेटणार आहेत, वाढून भेटणार आहेत मग पैसे का? येतो हिताचा कळवळा, बुडते हे जे म्हणत ठेवी डोळा, म्हणून हे कळवळा येत असेल। महाराज हिंदू धर्माबद्दल स्वाभिमान असला पाहिजे आपल्याला, आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आता एकी झाली पाहिजेत, ही विनंती आहे माझी। ऐका, जातीत वाटल्या जाऊ नका। आणि मुलींनो तिथे आल्या असतात मुली, आई माझी विनंती आहे, हातात लिपस्टिक घेऊन फिरण्यापेक्षा, अरे सोबत लिपस्टिक पावडर घेऊन फिरण्यापेक्षा सोबत एखादं शस्त्र घेऊन फिरा, म्हणजे कोण्या नराधमाची नजर सुद्धा तुमच्यावर वाकडी पडणार नाही। आणि यदा कदाचित जर पडलीच ना, जागेवर ठार करावं लागेल माझ्या नराधमाला। आता वेळ चालली म्हणजे आपल्यावर काय असणार? विनंती आहे माझी सगळ्यांना महाराज। आता दुसरी गोष्ट म्हणजे आई वडिलांची सेवा करा। झालं 5 मिनिटं घेतो, तुम्ही माणसाचं कहापासून असं म्हणाला 2 घंटे झाले तू 5 मिनिटं म्हणाला, अरे संपवतो कहा तू? झाला आता खरं इमानदारीचं दबार बोलत नाही, फक्त आता 5 मिनिटं घेणार। आई घराचं मांगल्य आहे, बाप घराचं अस्तित्व आहे। पण ऐका ना, किती जणांना बाप कळाला? अरे शास्त्रकारांनी वर्णन केलं आईचं, कीर्तनकारांनी वर्णन केलं आईचं, कविकारांनी वर्णन केलं आईचं, गुणगान गायले आईचे, पण राहिला तो मात्र आमचा बाप। काय असतो दादा बाप? ऐका, ज्या वेळेस भगवान श्रीरामचंद्र प्रभूंकडे जर बघायला गेलो आम्ही, तर भगवान श्रीरामचंद्र प्रभू जेव्हा वनवासाला चाललेत ना, तेव्हा टाहू फोडून रडणारी कौशल्य माता प्रत्येकाला दिसली। लोकांच्या लक्षामध्ये राहिला काय असतो दादा हो बाप? दादा आईने मुलाला 10 रुपये दिल्याच्या नंतर पिशवीतून मुलाने आईला 10 रुपये मागितल्याच्या नंतर महाराज पिशवीतून 10 रुपये काढून देणारी आई प्रत्येक मुलाच्या लक्षामध्ये राहते हो, प्रत्येक मुलाच्या लक्षामध्ये राहते। पण ऐका, पात्रता नसताना मुलाच्या ऍडमिशनची फी 2-2 लाख रुपये जेव्हा हा पहाडासारखा बाप भरतो ना, तो बाप कोणाला दिसत नाही महाराज, कोणाला दिसत नाही। काय असतो दादा हो बाप? काय असतो बाप? ऐका सांगे, अरे बाप नावाचा सूर्य जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये जिवंत आहे ना, बाप नावाचा सूर्य जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये जिवंत आहे, तोपर्यंत सुखाचा दिवस कधीच मावळणार नाही रे दादा हो, कधीच मावळणार नाही। एक वेळेस कळेल तुम्हाला बायबल पुराण पोथीपुराण, एक वेळेस कळेल तुम्हाला बायबल पुराण पोथीपुराण, पण बाप नावाचा ग्रंथ तुम्हाला आयुष्यामध्ये कधी कळणार नाही रे, कधी कळणार नाही। बापाला सांभाळणं गरजेचं आहे। ज्या व्यक्तीचा बाप नाही आहे जगामध्ये, विचारा महाराज त्या व्यक्तीला काय किंमत असते बापाची? सांगू तुम्हाला, आज बापाची किंमत विचारा उद्धव साहेब ठाकरेंना, विचारा त्यांचा बाप जर असता पक्ष नाहीसा झाला नसता महाराज।
संपला नसता पक्ष, विचारा त्यांना. अरे पंकजाताई मुंढेंना विचारा बापाची किंमत. आज बाप जर असताना बिनविरोध महाराज बीड जिल्ह्यातून निवडून आले असते. बिनविरोध बाप नाही ना, अस्तित्व संपलं महाराज. ज्या व्यक्तीचा बाप नाही ज्या जगामध्ये, त्यांना विचारा बापाची किंमत. अरे या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बाप गेल्याच्या नंतर ढसा ढसा रडले होते. हो, ढसा ढसा रडले होते. झालं माझं कीर्तन ऐका. हे कळणं सांग, हे कळणं काळाची गरज आहे, कळणं काळाची गरज आहे. ऐका, कळणं काळाची गरज आहे म्हणून सांगतोय. 6 जून 1674 रोजी रायगडावर स्वराज्याभिषेक सोहळा संपन्न होता. स्वराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर 32 मन सोन्याचं सिंहासन माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. डोक्यात सोन्याचा मुकुट आला होता. महाराष्ट्रातली सत्ता माझ्या राजाच्या ताब्यात आली होती. सगळे गड किल्ले माझ्या राजांच्या ताब्यात आले होते. ऐका, त्या दिवशी दिवसभर छत्रपती शिवाजी महाराज दरबारामध्ये उभे राहिले. आणि दरबारामध्ये उभे असलेले छत्रपती शिवाजी महाराज संध्याकाळी महासाहेब जिजाऊंच्या महालामध्ये गेले. महालामध्ये गेल्याच्या नंतर महासाहेबांचं दर्शन घेतलं. महासाहेबांना डोक्यातला सोन्याचा मुकुट काढला, महासाहेबांच्या मांडीवर ठेवला आणि हा महाराष्ट्राचा राजा ढसा ढसा रडायला लागला. रे दादा, ढसा ढसा रडायला लागला. कारण काय? त्याचं कारण काय? महासाहेबांनी विचारलं, राजे तुम्ही राजे झाला, 32 मन सोन्याचे सिंहासन विराजमान झाला तुम्ही. रडण्याचं कारण काय? अरे तुम्ही जर असे रडायला लागले तर या महाराष्ट्रातल्या लोकांनी, या महाराष्ट्रातल्या गोरगरिब जनतेने कुणाकडे बघून जगायचं राजे, कुणाकडे बघून जगायचं. अहो तुम्ही रडता कसं काय? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक याच्यावर थोडं 2 मिनिटं विचार करू. महाराज, कर्म महाराज आपल्या माणसाचं भोगल्याशिवाय गत्यंतर नाही, भोगावंच लागल. भोगतुला घडे संचित वाचून करावे ते म्हणे समाधान. ऐका, अरे माणसाचं कर्म जे आहे ते संचितातलं जे कर्म आहे ते माणसाला भोगावं लागणार. तर ऐका ना, ते कर्म महाराज पहिल्या काळातलं असो, पहिल्या जन्मातला असो किंवा आताच्या जन्मातलं, ते भोगावं. पण ते वाईट असो किंवा चांगला असो ते भोगावं लागणार. काही लोक म्हणतात, महाराज आमचं मथार मंदिरावर झोपतंय, देवदेव करतंय, पण आमच्या मथाऱ्याला असं रोग व्हाव का? आमच्या मथाऱ्याचं असं हे व्हाव का? अरे येडिया, ते आता देवदेव करायले, पण त्या पहिले काय कुठाने केली तुला माहिती? त्याला लोकांचे बांध कोरले ती माहितीये का? सांगता येणार नाही. आता देव करते याचं फळ नंतर भेटल, पण पहिले काय काय दिवे लावले त्याचा आता भोगावं लागणार ना. भोगतो ना घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान. भोगल्याशिवाय गत्यंतर नाही महाराज. तो सुखाचा असो किंवा दुःखाचा असो. तुम्ही चांगलं कर्म केलं सचिन भाऊ, तुम्हाला सुखाचा भोग येईल. तुम्ही वाईट कर्म केलं तुम्हाला दुःखाचा भोग येईल. आणि एक सांगू, हे सुख आणि दुःख महाराज माणसाच्या आयुष्यामध्ये चालूच राहणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन द्या, जीवन जगा. टेन्शन किती दिवस टेन्शन मध्ये जगणार आहे? कोण दिवस येईल कैसा, कोण जाणं कसं. टेन्शन घ्यायचं नाही. सुख आलं दुःख आलं, एक वाक्य सांगतो, कळलं तर घ्या, कळलं तर टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न करा, नाही तर सोडून द्या. ऐका, जीवन में सुख तो दवाई समझ के खा लेना, और आई जीवन में सुख तो मिठाई समझ के खा लेना. अरे तुमच्या जीवनामध्ये जर सुख आलं तर मिठाई समजून खा, आणि तुमच्या जीवनामध्ये जर दुःख आलं ना तर ते औषध गोळ्या समजून खा महाराज. अरे सुखाचं ते आपापल्या कर्माचा विषय. सुख मिळणं आणि दुःख मिळणं हे आपापल्या कर्माचा विषय आहे. पण तुम्ही म्हणसाल महाराज कर्म 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 तयार होतं कशानं? सांगा आम्हाला. कर्म कशाने तयार होतं महाराज? कसं तयार होतंय? म्हणून कसं वागावं माणसानं? ऐका, ते सांगू तुम्हाला, माणसाने कसं वागावं. अरे जन्म मिलना भाग्य की बात है, जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये वे कर्मों की बात है. मेल्याच्या नंतर सुद्धा महाराज जगाने आपल्यासाठी रडावं, याला केलेल्या कर्माची पावती म्हणतात, याला कर्म म्हणायचं.